वाढदिवसानिमित्ताने मंदिरात जात असताना अपघात होऊन 3 जण जखमी। जखमींमध्ये एक आई व तिच्या 2 मुलींचा समावेश। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काशीमिराजवळ झाला अपघात। रस्ता ओलांडत असताना एका भरधाव टेम्पोने एका आईसह तिच्या 2 मुलींना धडक दिली। धडकेमध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी झाले असून काशीमिराच्या ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन टेम्पो जप्त केला आहे। याबाबतची पुढील कारवाई काशीमिरा पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। या प्रकरणामध्ये काशीमिराचे समाजसेवक परशुराम साळवे यांनी माहिती दिली की सदर ठिकाणी राष्ट्रीय महामार्गातर्फे अंडरपास भुयारी मार्गाचे काम हाती घेतले आहे। मात्र वाहतूक विभागाकडून कामासाठी योग्य वेळी परवानगी न दिल्याने सदर काम 10 वर्षे उशिरा चालत आहे। त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे आणि यामुळे स्थानिक नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत। मीरा भाईंदर वाहतूक पोलीस विभागाने जर वेळीच परवानगी दिली असती तर आज या ठिकाणी अपघाताचे प्रमाण कमी झाले असते। संस्थापक परशुराम साळवे पंचशील सामाजिक संस्था। एक ऍक्सिडेंटची घटना झाली, काय होती घटना आणि किती लोक ती रिंकी नावाची मुलगी होती, महिला। तिचे 2 मुली होते, लहान लहान, एक 4 वर्षाची आणि एक 8 वर्षाची। ते काल त्या बाईचा वाढदिवस होता म्हणून हरे रामा हरे कृष्णा मंदिर जात होते। मीरा गावठण महाजनवाडीमध्ये राहणारे होते, गोरगरीब मजदूर होते बिचारे। आणि ते देवळामध्ये जात असताना काशीमिरावरून दैसरकडे जाणारी मोठी पांढरी कलरची वाहन होती, टेम्पो, त्यांनी जे धडाका दिला काय ते जागेत सर्व सिरियस झालेले आहेत। आताही ते ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये आहे आणि 10 वर्षापासून 2010 पासून मी त्याचे पाठपुरावा करत आहे। मीरा भाईंदरमधून तर दिल्लीपर्यंत त्याचा प्रवास केलेला आहे आणि या पादचारी भुयारी मार्ग बनवण्यात यावा म्हणून, जिथे अपघात होणार आहे त्या अपघात कुठेतरी टाळण्यात यावा म्हणून 2012 मध्ये 50-55 अपघात होत होते। त्या ठिकाणी सिग्नल बसवल्यानंतर खांबी साहेबांनी त्या ठिकाणी आपण 30 वर आणलं, त्या आकडा 30 वर आणलं, कुठेतरी ते 0 वर येईल म्हणून याचा पाठपुरावा करत राहिलो सततपणे। आणि त्या ठिकाणी मंजूर झालेले असून सुद्धा 11/10/2023 ला राष्ट्रीय महामार्गाने मला पत्र दिलेलं की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही काम चालू करतो म्हणून पांढरकवाडी सिग्नलचं। पण अनेक कारणे दाखवून काशीमिरा वाहतूक विभाग देवीदास हांडोरे साहेबांनी आणि त्याला टाळमटाली केले। पावसाळा येणारा, खासदार इलेक्शन आहे, अनेक कारण दाखवून ते काम करायला दिलेलं नाही। त्यानंतर परत मी आमरण उपोषणला बसणार होतो। त्यानंतर आता DCP साहेबांनी 7/11/2024 रोजी परवानगी दिलेली आहे निर्मल कन्स्ट्रक्शन राष्ट्रीय महामार्गाला तुम्ही काम चालू करा म्हणून। आज 2 महिने झालेले आहेत, 2 महिन्यापासून ते काम चालू करत नाहीये। संगनाई मंदिरचं काम चालू झालंय ते, आणि इथे काम चालू झालेलं नाही आहे। बोलते ट्रॉफिक होतं, ट्रॉफिक तर मीरा भाईंदर हे शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉफिक होणारच। ते ट्रॉफिक होते म्हणून का अनेक लोकांची बली चढवायची काय? अनेक दिवशी लोकांचे गोरगरीब बिचारे लोकांचं ऍक्सिडेंट होतात। शाळेतली पोरं येणारे जाणारे कमवणारे वगैरे हे बिचारे गोरगरीब रस्ता वळून येतात जातात काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून आता 26 जानेवारी रोजी मी आयुक्त साहेबाला मी पत्र देतोय। येणाऱ्या 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणला लता मंगेशकर नाट्यगृह हॉल या ठिकाणी बसणार आहे आणि सर्व आपले मीरा भाईंदरचे सर्व मीडिया प्रभारी